लकी भास्कर हा एक थरारक आणि उत्कंठावर्धक चित्रपट आहे, जी महत्वाकांक्षा, लोभ आणि कपटाच्या जगात प्रवेश करणाऱ्या एका सामान्य माणसाची कथा सांगते. भास्कर, जो एक सामान्य माणूस आहे, काही चांगल्या निर्णयामुळे अचानक पैसे आणि पॉवरच्या उच्च स्तरावर पोहोचतो. पण ज्या लकी निर्णयांनी त्याला यश मिळवून दिले, त्याच निर्णयामुळे तो एक धोका आणि अपयशाच्या जाळ्यात अडकतो. चित्रपटात भास्कर त्याच्या जीवनातील खोटे, विश्वासघात आणि फसवणुकीचे अनेक टप्पे पार करतो आणि यातून तो शिकतो की खरं यश काय आहे आणि या यशाच्या मागं काय किंमत मोजावी लागते. लकी भास्कर हा चित्रपट एक कडकडीचा संदेश देतो की कधी लढायचं आणि कधी थांबायचं. तर मंडळी, आज मी 2024 मध्ये आलेल्या लकी भास्कर या चित्रपटाला समजावून सांगणार आहे. चित्रपटाची सुरुवात 1992 मध्ये होते, जिथे आपण भास्कर कुमार नावाच्या व्यक्तीला पाहतो. त्याला सीबीआय अधिकारी पकडून मगदा बँकेमध्ये नेतात. सीबीआय अधिकारी लक्ष्मण भास्करला सांगतो की त्याच्यावर बँकेच्या फंडाचा गैरवापर केल्याचा आणि बँक फसवणुकीत सामील असल्याचा आरोप आहे. त्यामुळेच आम्ही चौकशीसाठी आलो आहोत. याच वेळी भास्करच्या पत्नीचा, सुमतीचा फोन येतो. ती सांगते की काही लोक त्यांच्या घरी छापा टाकायला आले आहेत. त्यावर भास्कर तिला सांगतो त्यांना त्यांचं काम करू दे. यानंतर भास्कर फोर्थ वॉल ब्रेक करून प्रेक्षकांना म्हणतो, चला तर मग कथा सुरू करूया. कथा 11 ऑगस्ट 1989 मागे जाते, जिथे आपण पाहतो की भास्कर मगदा बँकेमध्ये कॅशियर म्हणून काम करतोय. त्याचा पगार फक्त 6,000 रुपये आहे आणि त्याने बँकेकडून 36,000 रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे. भास्कर प्रामाणिकपणे आणि मनापासून काम करत असतो, जेणेकरून रिजनल मॅनेजर हिमांशू त्याच्यावर खुश राहील आणि असिस्टंट रिजनल मॅनेजर पदासाठी त्याची शिफारस करेल. बँकेचा वॉल्ट मॅनेजर नारायण नेहमी उशिरा येतो आणि लवकर घरी जातो. भास्कर आणि नारायण तिजोरीतून पैसे काढतात आणि नोंदवहीत नोंद करतात. महिन्याच्या शेवटी ही नोंद कॉम्प्युटरमध्ये अपडेट करून रिझर्व्ह बँकेत रिपोर्ट पाठवला जातो. या बँकेचे जनरल मॅनेजर विनोद आणि असिस्टंट जनरल मॅनेजर श्रीकांत हे मुख्य आधारस्तंभ आहेत. मागील 3 वर्षापासून भास्कर बँकेचा सर्वोत्तम कर्मचारी ठरत आहे, त्यामुळे त्याला यावेळी प्रमोशन होण्याची खात्री वाटत होती. बँकेच्या गॅरेजमध्ये उभी असलेली मारुती कार भास्करला खूप आवडते. कोणत्या तरी ग्राहकाने कर्ज फेडलं नसल्यामुळे बँकेने जप्त केली होती. भास्कर विचार करतो की कधीतरी पैसे आले तर तो ही कार विकत घेईल. भास्करचा जिवलग मित्र सांबा त्याच्याच बँकेत पिऊन म्हणून काम करतो. ते दोघं सुखदुःखात नेहमी एकमेकांच्या पाठीशी असतात. भास्करकडे एक छोटासा साईड बिझनेसही असतो. दररोज बँकेत येणाऱ्या शेकडो लोकांपैकी काहींना बँकेचे व्यवहार समजत नसत, जसे की चेक फॉर्म, विड्रॉल फॉर्म कसा भरायचा किंवा खाते कसे उघडायचे. भास्कर त्यांना मदत करायचा, पण यासाठी तो काही पैसे घ्यायचा. एक दिवस अँथनी नावाचा एक व्यक्ती भास्करकडे येतो. त्याला 2 लाख रुपयांचे कर्ज हवे होते, पण त्याच्याकडे गहाण ठेवण्यासाठी काहीच नसते. भास्कर त्याला सांगतो की त्याला कर्ज मिळणार नाही. भास्कर राहत असलेल्या कॉलनीतील लोक त्याची वाट पाहत असत, पण हे त्याच्या मदतीसाठी नाही, तर त्याने सगळ्यांची उधारी ठेवली असते म्हणून. भास्करने पटेल भाईकडून सर्वाधिक उधारी घेतली होती, एकूण 10,000 रुपये. त्यामुळे तो चुकूनही त्यांच्यासमोर जात नव्हता. भास्करचा एक लहान भाऊ आहे, जो इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे, आणि एक छोटी बहीण, जी फक्त वेळ घालवत असते. भास्करची आई त्याच्या लहानपणीच गेली होती. त्याचे वडील एकेकाळी बॉम्बेमधील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट होते. मात्र 10 वर्षांपूर्वी त्यांनी मित्रांसोबत व्यवसाय सुरू केला आणि त्यात फसवणूक झाली. तेव्हापासून त्यांना पॅरालिसिस झाला होता आणि त्या फसवणुकीतून सावरणं त्यांना जमलं नाही. त्यामुळे त्यांनी बोलणंही बंद केलं होतं. भास्करचा प्रेमविवाह झाला होता. सुमती श्रीमंत घरातली होती आणि भास्कर एकदम गरीब. त्यामुळे सुमतीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. तरी सुमतीने भास्करशी लग्न केलं. आता त्यांना कार्तिक नावाचा मुलगाही आहे. एकदा कार्तिकच्या चुलत भावाच्या म्हणजे अनुजच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाण्याचा प्रसंग येतो. सुमती कार्तिकला टी-शर्ट घ्यायला सांगते, पण तो नाखुश होतो, कारण प्रत्येक पार्टीला तोच टी-शर्ट घालून जावं लागतं. सुमती भास्करला सांगते की गिफ्ट घेऊन जायचं आहे, पण पैसे नव्हते. त्यामुळे सुमती कार्तिकचं एक जुनं खेळणं गिफ्ट म्हणून नेते. सुमतीच्या घरच्यांचं भास्करच्या कुटुंबाशी चांगलं वागणं नव्हतं. त्यांना नेहमीच ते गरीब असल्याचं दाखवून देत होते आणि यामुळे सुमतीला खूप वाईट वाटायचं. पार्टीतही असंच काही घडलं. जेव्हा कार्तिकने थोडा अधिक केक मागितला, तेव्हा अनुजच्या आईने त्याला दिला नाही आणि म्हणाली, तुझ्यासाठी इतकं पुरेसा आहे. सुमतीला याचा खूप राग येतो.
ती तिच्या कुटुंबाला तिथून घेऊन जाते, कारण तिला तिच्या नवऱ्याचा आणि मुलाचा अपमान सहन झाला नाही. पार्टीत काही खाल्लं गेलं नव्हतं, त्यामुळे कार्तिकला भूक लागते. ते एका पाववाल्याकडे थांबतात, पण भास्करकडे फक्त पावाचे पैसे असतात. दुकानदार परिस्थिती समजून 3 प्लेट देतो. कार्तिक अधिक भुकेला असल्यामुळे भास्कर त्याला स्वतःचा मोठा पाव देतो आणि स्वतःची भूक मारतो. सुमती भास्करला कधीच दोष देत नव्हती की तो गरीब आहे किंवा त्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. ती त्याला नेहमी समजून घेत होती आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहायची, परिस्थिती काहीही असो. एके दिवशी अँथनी परत बँकेत येतो. त्याला सांबाने बोलावलेलं असतं. अँथनी सांगतो की त्यांचं सामान पोर्टवर अडकलं आहे. 2 लाख रुपये दिल्यावरच ते सोडवलं जाईल. ते विकल्यानंतर त्याला त्याचे दुप्पट पैसे मिळतील. अँथनी सांगतो की त्या मालामध्ये टीव्ही सेट्स आहे आणि कासाब्लांका नावाचं जहाज आहे, ज्याचा कॅप्टन जॉर्ज त्याचा जुना मित्र आहे. अँथनीने मलेशियामधून 30 टीव्ही सेट्स मागवले होते, ज्यासाठी त्याने 50,000 ॲडव्हान्स दिले होते. ज्यांनी पैसे द्यायचं कबूल केलं होतं त्यांनी आता हात वर केले होते. अँथनी सांगतो की माल विकून पैसे मिळतील, पण जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत जॉर्ज त्याला माल देणार नाही. जर पैसे वेळेत दिले नाही तर त्या मालाची लिलावात विक्री होईल. भास्करला अँथनीच्या बोलण्यात काहीच रस नसतो, त्यामुळे त्याला कसं तरी तो टाळतो. एक दिवस पटेल भाई अँथनीला पकडतात आणि त्याच्याकडे पैसे मागतात. भास्करकडे पैसे नसतात, त्यामुळे पटेल भाई भर गर्दीत त्याची भरपूर बेइज्जती करतात आणि त्याचा स्कूटरही घेऊन जातात. भास्कर धावत पडत बँकेत पोहोचतो. तिथे पाहतो की सुधीर नावाच्या माणसाला असिस्टंट रिजनल मॅनेजर म्हणून नियुक्त केलं गेलं आहे. सगळ्यांना वाटलं होतं की ही जागा भास्करला मिळेल. भास्करला तशीच अपेक्षा होती, पण हे बघून त्याचं मन खूप तुटतं. हिमांशू त्याला सांगतो की त्याने शिफारस करण्याचा प्रयत्न केला होता, पण निर्णय शेवटी जनरल मॅनेजरच्या म्हणजे विनोद यांनी घेतला. ऑफिसमध्ये सांबाला हिमांशूच्या डेस्कवर एक शिफारस पत्र सापडतं, ज्यामध्ये सुधीरचं नाव होतं आणि भास्करचं नाव नव्हतं. याचा अर्थ हिमांशू त्याला फसवत होता. सांबा म्हणतो दोघंही बंगाली आहेत, एकाच जातीचे, म्हणून हिमांशूनं त्याचं नाव दिलं असावं. भास्कर रागाने हिमांशूच्या कॅबिनमध्ये जातो आणि विचारतो, माझ्यात काय कमी राहिली होती? माझं कोणतं काम चुकलं? फक्त तो तुमच्या जातीतला आहे म्हणून तुम्ही त्याला निवडलं का? हिमांशू रागवतो आणि म्हणतो, तू काय बोलतोयस? तो तुझ्यापेक्षा जास्त सक्षम आहे, चांगलं काम करतो, तुझ्यासारखा बेकायदेशीर साईड बिझनेस करत नाही. तो पुढे म्हणतो, जर मी जाऊन जीएमला हे सांगितलं तर काय होईल? हे ऐकून भास्कर घाबरतो, कारण तो त्याच्या नोकरीचा धोका पत्करू शकत नव्हता. तो लगेचच हात जोडून माफी मागतो आणि म्हणतो, रागाच्या भरात बोलून गेलो सर, मला माफ करा. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि हिमांशू शांत होतो. जे काही घडलं ते बँकेतील सर्वांनी पाहिलं होतं. सर्वांच्या समोर भास्करची खूप बेइज्जती झाली होती. लोकांना वाटलं की भास्कर या अपमानातून लवकर सावरू शकणार नाही, पण काही वेळातच भास्कर पुन्हा हसत मस्करी करत सर्वांशी बोलू लागतो, जणू काहीच घडलं नव्हतं. याच दरम्यान अँथनी पुन्हा भास्करकडे येतो. भास्कर त्याला विचारतो, जर तुला आत्ताच 2 लाख रुपये मिळाले तर तू तुझं सामान सोडू शकशील का? अँथनी म्हणतो, मी 2 तासात 2चा 4 करून परत आणेन, हे माझं वचन आहे. भास्कर त्याच्या बॅगेतून 2 लाख रुपये काढून अँथनीला देतो. हे पाहून सांबा आश्चर्यचकित होतो आणि विचारतो, तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आलेत? भास्कर अँथनीला बोलतो, तू जे काही कमावशील त्यातला 20% आमचा असला पाहिजे. भास्कर कॅशियर असल्यामुळे पैसे त्याच्या हातातूनच जात होते. त्याने ते पैसे बँकेमधून चोरले होते. सांबा घाबरून म्हणतो, पकडला गेलास तर तुला जेल होईल. भास्कर उत्तर देतो, 2 दिवसांनी पप्पांना हॉस्पिटलला नेऊन चेकअप करायचं आहे. आठवड्याभरात मुलाची शाळेची फी भरायची आहे. माझ्या भाऊ बहिणीच्या कॉलेजची फी भरायची आहे. घरी सगळे माझ्या प्रमोशनची वाट पाहत आहे आणि पटेल माझा स्कूटर घेऊन गेला आहे, त्यामुळे ऑफिसलाही बसनं जावं लागतंय. एवढे पैसे नाहीत माझ्याकडे. तो पुढं म्हणतो, माझं स्वतःचं दुःख मी पाहू शकत नाही. काही झालं तर मलाच होईल, पण नशिबाने साथ दिली तर संपूर्ण कुटुंबाचं भलं होईल. भास्करला अजून अधिक माहिती हवी होती. अँथनी भास्करला सांगतो की भारतात इलेक्ट्रिक वस्तूंची खूप मागणी आहे. जर ब्रँडेड टीव्ही मार्केट रेटने खरेदी करायचा झाला तर 35,000 ते 40,000 रुपये मोजावे लागतील, पण मलेशिया किंवा सिंगापूर सारख्या देशांमध्ये तेच टीव्ही 12,000 रुपयांत मिळतात. आपल्या सरकारने खूप कर लावले असल्यामुळे भारतात हे टीव्ही महाग असतात. मात्र स्पेअर पार्ट्सवर कोणताही कर नसतो. यामुळे या टीव्हींना स्पेअर पार्ट म्हणून घोषित करून पोर्टलवरील ओळखीच्या लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढता येतं. भास्कर घरीच थांबतो आणि सांबा आणि अँथनी त्या साऱ्या कामासाठी निघून जातात. त्यांचं परत येण्याचं जे वेळापत्रक होतं तेही ओलांडून जातं. त्यामुळे भास्करच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात की कदाचित अँथनी पैसे घेऊन पडून तर गेला नसेल.
पण थोड्या उशिराने का होईना अँथनी आणि सांबा परत येतात. अँथनीने जसं सांगितलं होतं तसंच सगळं होतं. अँथनीला फायदा होतो आणि त्याने भास्करला दिलेले 2 लाख रुपये आणि त्याचा हिस्सा परत दिला. सांबाला वाटतं की हे सगळं फक्त नशिबाने घडलं, पण प्रत्यक्षात भास्करने आधीच सगळा प्लॅन तयार केला होता. भास्कर सर्वप्रथम पटेल भाईकडे जातो, त्यांची उधारी फेडतो आणि आपला स्कूटर परत घेतो. वॉल्टमध्ये नोंदी लिहिताना भास्करने 2 लाख कमी लिहिले होते. आता पुन्हा तेवढे पैसे ठेवल्यावर 2 लाख वाढून नोंदी केली. यामुळे सगळे हिशोब बरोबर होत होता. भास्करने घेतलेला धोका यशस्वी ठरतो. तो सांबा आणि अँथनीसह भागीदारी करतो. आता भास्कर नियमितपणे हेच काम करू लागतो आणि हळूहळू त्याच्या खिशात भरपूर पैसा जमा होऊ लागतो. त्याने बँकेचं उधार फेडलं, मित्रांचीही उधारी चुकवली. भास्कर आता घरात टीव्ही, फ्रीज, सोफा यांसारख्या नवीन वस्तू आणू लागतो. सुमती आश्चर्यचकित होते की भास्करकडे एवढे पैसे येत कुठून आहेत. पैसा आल्यावर भास्कर उधळपट्टी करू लागतो आणि रात्रभर बाहेर राहतो. त्यामुळे सुमती नाराज होते आणि विचारते की तू हे सगळं काय करत आहेस आणि कुठे राहतोस. तेव्हा भास्कर तिला सांगतो की तो अँथनीसोबत इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय करतोय आणि ही त्याच व्यवसायाची कमाई आहे. सुमितेला म्हणतो, तू काळजी करू नकोस, माझं कोणासोबतही काही सुरू नाही. गरिबीमुळे त्यांनी कधी कार्तिकचा वाढदिवस नीट साजरा केला नव्हता, पण यावेळी त्यांनी एक भव्य पार्टी आयोजित केली, ज्यामुळे नातेवाईकांचा जळफळाट होत होता. पार्टी दरम्यान अँथनी भास्करला सांगतो की त्याच्या मुलाला अमेरिकेत नोकरी मिळाली आहे आणि त्यांनी त्याला तिकडे बोलावलं आहे. पण अँथनी म्हणतो, मी असं जाऊन त्याच्यावर ओझं बनवू इच्छित नाही. अँथनी पुढे सांगतो, या शनिवारी दुबईच्या जहाजाने 3 इम्पोर्टेड गाड्या येणार आहे. जर आपल्याकडे 10 लाख असतील तर आपण त्यातून 2च्या 4 नव्हे तर 2च्या 6 करू शकतो. पण यावेळी आपण 3 हिस्से करू आणि ही माझी शेवटची डील असेल. भास्करला बँकेतून 10 लाख काढणे कठीण वाटत होते, पण त्याच्या मनात पार्टीचा विचार होत होता. पार्टी इतकी भव्य झाली होती की कार्तिक आनंदाने रडत आपल्या वडिलांना म्हणतो, आधी कोणीही माझ्याशी बोलत नव्हतं, पण आज तुमच्यामुळे माझ्या मित्रांनी मला महत्त्व दिलं. धन्यवाद बाबा. हे गुण भास्कर भावूक होतो आणि ठरवतो की आपल्या मुलाच्या या आनंदासाठी तो कोणताही धोका पत्करेल. तो धाडस करून बँकेतून कसेबसे 10 लाख काढतो आणि त्या गाड्या खरेदी करतो. पण समस्या अशी उद्भवते की ज्याच्यासोबत डील होणार होती त्याला पोलिसांनी अटक केली. अँथनी दुसऱ्या डीलरशी संपर्क करतो, जो गोव्यात होता. मोठं आव्हान म्हणजे गाड्या गोव्यापर्यंत पोहोचवायच्या कशा. ते सरकारी नंबर प्लेट लावतात, जेणेकरून चेकिंग दरम्यान पोलीस थांबवणार नाहीत आणि गोव्याच्या दिशेने ते निघतात. मात्र वाटेत चेकिंगला ते अडकतात. भास्कर आणि अँथनीची गाडी सहज पार होते, पण सांबाची गाडी थांबवली जाते. सांबाच्या गाडीत नेता बसल्याचं नाटक सुरू होतं. भास्करने 3 भिकाऱ्यांना पकडून नेत्याचं रूप दिलं होतं, जेणेकरून पोलीस त्यांना VIP समजून जाऊ देतील. पण भिकाऱ्यांच्या अति अभिनयामुळे पोलिसांना संशय येतो. तेव्हा भास्कर दुसरा डाव टाकतो. त्याच्या गाडीतून एक अतिशय सुंदर महिला उतरते आणि आपल्या अदांनी पोलिसांना भुरळ घालून त्यांना मार्ग मोकळा करून देण्यास तयार करते. भास्कर सुमतीला सांगतो की अँथनीसोबत केलेल्या डीलमुळे त्यांनी चांगला नफा कमावला आहे आणि तो त्यातून भिकाऱ्यांनाही आणि त्या महिलालाही हिस्सा देतो, कारण त्याला गरिबांचं दुःख माहिती होतं. अँथनीही आपल्या मुलाच्या अमेरिकेतील स्थायिक होण्याच्या तयारीत असल्यामुळं या डीलमधून मिळालेल्या पैशांनी एक लहानसं हॉटेल उघडण्याचा विचार करतो आणि भास्करला सांगतो, कधी गरज पडली तर मला फोन कर, मला विसरू नकोस. सर्व डील्स यशस्वीपणे पार पडल्या होत्या, पण आता भास्कर समोर मोठं आव्हान होतं. बँकेतून घेतलेले 10 लाख परत ठेवायचे होते. भास्कर बँकेत जातो तेव्हा तिथे पोलीस आलेले असतात. सहकारी सांगतो की इथे मोठा घोटाळा उघडकीस आलाय. हे ऐकून भास्करला धडकी भरते की त्याच्या चोरीचा पर्दाफाश झाला की काय. पण कळतं की हिमांशू आणि सुधीर यांनी लोन मंजूर करून क्लायंटकडून कमिशन घेतलं होतं. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. नंतर भास्कर आणि नारायण तिजोरीतून पैसे काढायला जातात. नारायण विचारतो, 40 लाख काढले ना? भास्कर म्हणतो, 50 लाख काढले. नारायण विचारात पडतो, पण शेवटी 50 लाखांची नोंद करतो. भास्कर सुटकेसमध्ये पैसे भरतो, पण त्याचवेळी GM विनोद तिथे येतो आणि विचारतो, या सुटकेसमध्ये काय आहे, उघडून दाखव. भास्कर घाबरतो, पण सुटकेस उघडल्यावर त्यात फक्त कपडेच निघतात. त्याचवेळी तिजोरीत पैसे मोजले जातात आणि 50 लाख ते व्यवस्थित असल्याचं समजतं. भास्करने आधी सर्व योजना आखली होती, ज्यामुळे त्याने स्वतःला अरेस्ट होण्यापासून वाचवलं होतं. भास्कर विचार करतो की आता थांबण्याची वेळ आली आहे, नाहीतर मोठ्या अडचणीत तो सापडेल. पण सांबा म्हणतो, तू थांब, मी थांबणार नाही. सांबा आपल्या नोकरीचा राजीनामा देतो आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करतो. भास्कर मात्र आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळून उरलेले पैसे वेगवेगळ्या गरजांसाठी वाटून टाकतो. त्याच्या भावाला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश मिळाल्याचं समजतं आणि भास्कर सर्व पैसे त्याच्या फीमध्ये गुंतवतो.
बँकेचे चेअरमॅन भास्करच्या कामगिरीने प्रभावित होऊन त्याला असिस्टंट जनरल मॅनेजरपदी बढती देतात. भास्करचा पगार 3 पटीने वाढतो आणि त्याला त्याची आवडती लाल अल्टो 800 गाडीही बँकेकडून भेट मिळते. कथा आता वर्तमानात येते, जिथे भास्करच्या खात्यात 100 कोटीपेक्षा जास्त पैसे असल्याचं ऑफिसर्सना समजतं. सर्वजण आश्चर्यचकित होतात की एक साधारण बँक कर्मचारी एवढे पैसे कुठून मिळवतो. भूतकाळात कथेचा उलगडा होतो. चेअरमन भास्करला सांगतात की विनोद व्यस्त आहे, त्यामुळे काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुला सोपवल्या जाईल. हर्ष मेहरा हा आमचा मोठा क्लायंट आहे, ज्यामुळे बँकेला कोट्यावधीचा व्यवसाय मिळतो. त्याला चांगलं सांभाळ. त्या दिवशी ग्रो हाईक कंपनीचा सूरज नावाचा माणूस भास्करला भेटायला येतो आणि कटारी बँकेचे BR बँक रिसीट देतो. BR म्हणजे बँकेकडून दुसऱ्या बँकेला कर्ज देण्याची प्रक्रिया. परंतु रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँक टू बँक थेट व्यवहार होऊ शकत नाही. ते फक्त ब्रोकरच्या अकाउंटद्वारे होऊ शकतात. मगदा बँकेकडून हर्ष मेहराच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात आणि मग हर्ष मेहरा ते कटारी बँकेकडे ट्रान्सफर करतो. तेव्हा कटारी बँक लोन क्लिअर करते. तेव्हा हर्ष मेहराच्या खात्यात पैसे परत येतात आणि मग हर्ष मेहरा ते पैसे मगदा बँकेत जमा करतो. या प्रक्रियेवर हर्ष मेहरा 0.001% कमिशन घेतो. सूरज भास्करला महागडी घड्याळ भेट म्हणून देतो, पण भास्कर ती घड्याळ स्वीकारत नाही. 4 फेब्रुवारी 1991 रोजी सूरज परत येतो हर्ष मेहराकडून रीपेमेंट चेक घेऊन. भास्कर सहज हर्ष मेहराच्या खात्यात स्टेटमेंट तपासत असतो, तेव्हा त्याला एक अजब पॅटर्नचा शोध लागतो. मग बँकेकडून कटारी बँकेत ट्रान्सफर होणारे पैसे प्रत्यक्षात ग्रो हाईक कंपनीच्या खात्यात जात होते. भास्कर कटारी बँकेत जाऊन जनरल मॅनेजरकडे खात्याचं स्टेटमेंट मागतो, पण मॅनेजर ते देण्यास नकार देतो आणि भास्करला हर्ष मेहराशी बोलण्याचा सल्ला देतो. त्यावर भास्करला समजतं की मॅनेजर हर्ष मेहरासोबत हात मिळून काम करत आहे. त्याचवेळी भास्करला समजतं की हर्ष मेहरा शेअर मार्केटमध्ये गैरमार्गाने पैसे कमावतो. हर्ष मेहरा कमी किमतीत बल्कमध्ये शेअर विकत घेतो आणि नंतर स्वतःच्या लोकांकडून ते शेअर्स जास्त किमतीत खरेदी करून त्यांची किंमत वाढवतो. जेव्हा शेअर्सची किंमत उच्चतम टप्प्यावर पोहोचते तेव्हा हर्ष मेहरा त्यांना विकतो आणि मोठ्या प्रमाणावर नफा कमावतो. या सगळ्या प्रक्रियेसाठी त्याला बँकेतून घेतलेले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवावे लागतात, जे बेकायदेशीर आहेत. भास्करला हे कळल्यानंतर तो सुरुवातीला चेअरमॅनला सांगण्याचा विचार करतो, पण नंतर त्याला एक कल्पना सुचते. सूरजलाही हे कळतं की भास्करला सगळं समजलं आहे, त्यामुळे तो भास्करला मोठ्या रकमेचा चेक देतो. पण भास्कर तो चेक फाडून टाकतो आणि सांगतो की आता प्रत्येक BR वर 1% कमिशन आणि शेअर ट्रेडिंगची सगळी माहिती मला हवी. सूरज विचारतो, जेव्हा मी तुला घड्याळ भेट दिलं तेव्हा तू घेतलं नाहीस, मग आता अचानक का बदल झालाय? त्यावर भास्कर म्हणतो, डील नेहमी राजासारखी असायला हवी, प्यादे बलिदानासाठी असतात. अँथनी भास्करची ओळख अनवर नावाच्या व्यक्तीशी करून देतो, जो काळा पैसा पांढरा करण्यात तज्ज्ञ होता. भास्करकडे 25 लाख रुपयांचा काळा पैसा होता, ज्याला वाईट करण्यासाठी अनवर त्याला एक लॉटरी विकणाऱ्या व्यक्तीकडे घेऊन जातो. भास्कर 25 लाख देऊन विजयी लॉटरीचा तिकीट विकत घेतो, ज्यामुळे त्याला 17 लाख रुपयांचा वाईट पैसा मिळतो. भास्कर कोणालाही खोटं सांगत नाही किंवा कुठलीही लपवाछपी करत नाही. तो लॉटरीच्या माध्यमातून पैसे कमावल्याचं दाखवतो. या पैशांमुळे तो ट्रेडिंग अकाउंट उघडतो आणि सूरज ज्या कंपन्यांचे शेअर सुचवतो त्यात गुंतवणूक तो सुरू करतो. आणि जेव्हा सूरज भास्करला शेअर्स विकायला सांगतो तेव्हा तो विकतो. त्यामुळे ज्या प्रकारे हर्षला नफा होत होता तसाच भास्करलाही होत होता. भास्करचे सर्व अंदाज अचूक ठरत होते आणि फक्त 2 आठवड्यात त्याने शेअर मार्केटमधून 70 लाख कमावले असतात. भास्करच्या बहिणीचे लग्न ठरते, त्यामुळे ते लोक महागड्या दागिन्यांच्या दुकानात खरेदीसाठी जातात. भास्कर स्वतःची गाडी पार्क करतो आणि पाणी मागतो, तेव्हा त्याला वॉटर कूलरचा रस्ता दाखवला जातो. त्यांना पाहिजे असलेली वस्त्र व दागिने निवडून तो चेक देतो, परंतु तिथला कर्मचारी सांगतो की ते चेक स्वीकारत नाहीत. भास्कर पैसे घेण्यासाठी बँकेत जातो आणि परत येताना कपड्यांच्या दुकानात थांबतो. तिथे तो सांगतो, सगळ्यात महागडे कपडे दाखवा. मोठ्या प्रमाणात पैसे बघून दुकानदार स्वतः त्याला साड्या दाखवतो. दरम्यान दागिन्यांच्या दुकानातील मालक आणि कर्मचारी त्यांच्याशी गरीब समजून अयोग्य वागतात, तर इतर ग्राहकांशी आदराने वागतात. हे पाहून भास्करला खूप वाईट वाटतं. कपड्यांची खरेदी पूर्ण झाल्यावर भास्कर नवीन गाडी विकत घेतो आणि महागडे कपडे बूट घालून पुन्हा त्या दागिन्यांच्या दुकानात जातो. त्यावेळी तिथल्या स्टाफला गाडी पार्क करायला सांगतो. त्यांचा मालक, जो त्यांना पूर्वी गरीब समजत होता, आता हात जोडून त्यांचे स्वागत करतो. भास्करला पाणी नव्हे थेट ज्यूस दिला जातो. भास्कर सर्व दागिने खरेदी करून संपूर्ण काउंटर रिकामा करून टाकतो. त्याच्याकडे 3 लाख रुपये कमी असल्यामुळे यामुळे दुकानदार चेकही स्वीकारतो. फोर्थ वॉल तोडत भास्कर प्रेक्षकांना सांगतो, हे आहे भारत.
गोष्टी विकत घेण्यासाठी पैसे लागतात, पण इज्जत विकत घेण्यासाठी पैशांचा रोप दाखवावा लागतो. सूरजकडून मिळणाऱ्या पैशांना प्रत्येक वेळी लॉटरीमधून वाईट करता येत नव्हते, कारण त्यामुळे शंका येऊ शकली असती. अनवर सुचवतो की हवाला मार्कने ब्लॅक मनी वाईट करता येतो. यासाठी परदेशात काही शेल कंपन्या तयार केल्या जातात. इथे पैसे द्या, तिथे ते आपल्या खात्यात जमा होतील, पण यासाठी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हवी. भास्कर सुमतीसाठी होम फूडचा व्यवसाय सुरू करतो आणि अनवरला अकाउंटंट ठेवतो. हे असे दाखवतात की त्यांना परदेशातून ऑर्डर मिळत आहेत, त्यामुळे सामान विकून पैसे येत आहेत. पण प्रत्यक्षात तो ब्लॅक मनी वाईट करण्याचा मार्ग होता. यामुळे सुमतीचे स्वप्नही पूर्ण झाले आणि भास्करलाही फायदा झाला. भास्कर आपल्या घराची दुरुस्ती करून त्याला नवीन स्वरूप देतो. भास्कर जिथे राहत होता तिथली गल्ली खूप गर्दीची होती, त्यामुळे त्याची गाडी उभी राहिली की ट्रॅफिक होईल. भास्कर तिथल्या प्रत्येक दुकानदाराला 1500 रुपये आणि प्रत्येक घराला 750 रुपये महिन्याला देतो आणि गाडी तिथेच उभी राहील असे सांगतो. त्यामुळे ती गल्ली आता वन वे बनते. पैशांचा माज भास्करच्या डोक्यात चढतो. त्याला अहंकार येतो आणि तो कोणाशी सरळपणे बोलत नाही. एकाच दिवसात वेगळाच रुबाब त्याच्या स्वभावात येतो. एका दिवशी भास्करच्या गाडीसमोर पटेलबाई येतात. भास्कर गाडी साईडला घेत नाही, त्यामुळे पटेलबाई पडतात आणि चिडून गाडीवर दगड फेकतात. भास्कर रागात त्यांचा स्कूटर फोडतो. हे पाहून सुमती त्याला सांगते, तू खूप घमंडी झाला आहेस, खूप बदलला आहेस, तू खूप वाईट माणूस बनला आहेस. भास्कर म्हणतो, मी वाईट नाही, मी फक्त श्रीमंत आहे. ज्याच्याकडे पैसा असतो त्याला प्रत्येक जण वाईट समजतो. जीवनातील ऐशो आराम असोत किंवा तुझा हा व्यवसाय, हे सगळं या वाईट माणसामुळे आहे. थोडा तरी आभार मान. एक दिवस कटारे बँकेचा जनरल मॅनेजर काही कामानिमित्त भास्करकडे येतो. भास्कर त्याला सांगतो, आजकाल हर्षकडून पेमेंट खूप उशिरा येतंय. मॅनेजर म्हणतो, 1-2 कोटीचीच तर गोष्ट आहे. भास्कर उत्तर देतो, 1-2 कोटी नाही, 100 कोटीपेक्षा जास्त पेमेंट बाकी आहे. हे ऐकून मॅनेजर आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो, मी इतक्या मोठ्या रकमेचा BR कधीच इश्यू केल्या नाहीत. भास्कर त्याला सांगतो की या BR 19 कोटींच्या आहे, तर काही 25 कोटींच्या. मॅनेजर उत्तरतो, माझ्या बँकेने इश्यू केलेल्या सगळ्यात जास्त BR फक्त 9 कोटीच्या होत्या. मॅनेजर BR रिसिट्स तपासतो आणि म्हणतो, या BR आमच्या बँकेने इश्यू केल्या नाहीत आणि यावर माझ्या सही सुद्धा नाहीत. हर्ष मेहरा खोट्या BR बनवत होता आणि बनावट स्वाक्षऱ्या करून बँकेकडून पैसा उकळत होता आणि कोणालाही याची कल्पना नव्हती. मॅनेजर घाबरून भास्करला सांगतो, तुझ्या बँकेमधून 100 कोटी गायब झालेत. बाकी बँकेतून किती फसवणूक केली गेली असेल याचा पत्ता नाही. जर ही गोष्ट बाहेर आली तर मनी मार्केट आणि स्टॉक मार्केट कोसळेल आणि अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल. तू आणखी BR अप्रूव्ह करू नकोस आणि प्रार्थना कर की हर्ष पकडला जाऊ नये, नाहीतर आपण सुद्धा जेलमध्ये जाऊ. इतक्यात मॅनेजरला भीतीने हार्ट अटॅक येतो आणि तो या जगाचा निरोप घेतो. भास्कर सूरजला सांगतो की आता तो या गैरव्यवहाराचा भाग होणार नाही. सूरज उत्तरतो, या खेळात जोखीम तर असतेच, तू घाबरू नकोस, आतापर्यंत जसं करत होतास तसंच काम कर. भास्कर यामुळे खूप त्रस्त होतो. तोच त्याला कळतं की पोलिसांनी सांबाला अटक केली आहे. सांबाने सगळे पैसे दुसऱ्या नंबरच्या व्यवसायात गुंतवले होते, पण त्याला फसवणूक झाली आणि त्याचं सर्व काही बुडालं. भास्कर घूस देऊन सांबाला तुरुंगातून सोडवतो. सांबाची वाईट अवस्था पाहून भास्करला कळतं की पैशाचा हव्यास वाढला की काय होऊ शकतं. सुमतीचा भाऊ व्यवसायात तोट्यात असतो, त्यामुळे तो भास्करकडे मदत मागतो. सुमतीची आई म्हणते, तू भास्करला सांग, तो तुला मदत करेल. सुमती उत्तरते, त्याचे पैसे आहेत, तोच ठरवेल काय करायचं ते. आई सुमतीला भडकावते आणि म्हणते, तुझा नवरा सगळे पैसे उडवून टाकेल आणि तुला काहीच मिळणार नाही. सुमती चिडून म्हणते, पूर्वी तुम्ही त्याला काहीच समजत नव्हते आणि आता तुम्हाला त्याची मदत हवी आहे. आई उत्तरते, पैसे आल्यावर तुझं वागणं बदललंय. तुला होम फूड व्यवसायाची आयडिया मीच दिली होती. माझ्या आयडियामुळे आज तुला पैसे येत आहेत. रागाने सुमती आपलं होम फूडचं दुकान तोडायला सुरुवात करते. भास्कर तिला विचारतो, तू असं का करतेस? सुमती उत्तरते, मला आईशी झालेल्या भांडणाचा राग नाही, मला राग यासाठी आहे कारण तू बदलला आहेस. मला माझा जुना भास्कर हवा आहे. आता एक मोठा चमत्कार घडतो. वडील जे इतक्या वर्षांपासून चुपचाप होते ते बोलतात आणि भास्करला जवळ बोलवतात. पिताजींना डाऊट येत होता की भास्कर काहीतरी गडबड करत आहे. त्यांनी होम फूड व्यवसायाचा अकाउंट तपासला आणि त्यांना सगळं समजलं की भास्कर ब्लॅक मनी वाईट करत आहे. वडील म्हणतात, एक काळ होता जेव्हा पैसे कमावणं तुझ्या गरजेचं होतं, पण आता तुला पैशांची लत लागली आहे. जो गाडी वेगाने चालवतो तो वेगाने पैसे कमावतो, पण मग जो जितका पुढे जातो तितकं जीवन त्याला खेचून आणतं. जुगाराचा देखील एक स्वभाव असतो. तू किती छान खेळतोस याला काही महत्त्व नाही, पण थांबायचं कधी हे महत्त्वाचं आहे. भास्करला वडिलांच्या बोलण्याचा अर्थ समजून येतो, पण सुमती सर्व ऐकते आणि तिला खूप वाईट वाटतं,
कारण व्यवसाय तिच्यासाठी नाही तर भास्करच्या फायद्यासाठी त्याने सुरू केला होता. भास्कर फूड व्यवसाय बंद करतो, शेअर अकाउंट बंद करतो आणि BR वर साईन करून लोन इश्यू करणं बंद करतो. विनोद भास्करला म्हणतो की हर्षचा BR क्लिअर कर, पण भास्कर अजूनही करत नाही. चेअरमॅन देखील म्हणतात, पण तो अजूनही करत नाही. भास्कर काही संपत्ती आपल्या जिजू आणि बहिणीच्या नावावर करतो आणि सुमतीच्या भावाला व्यवसाय चालवण्यासाठी पैसे देतो. त्याला डील करतो की जो नफा होईल त्यामध्ये अर्धा हिस्सा सांभाचा असेल. भास्कर आपल्या चुका कबूल करत पटेल भाईला माफी मागतो आणि आपला स्कूटर देतो. भास्कर सुमतीला माफी मागतो आणि सांगतो, मी तुमचा जुना भास्कर बनणार आहे. यामुळे सुमतीची नाराजी दूर होते. विनोद भास्करला बोलावतो आणि पाहतो की सूरज सुद्धा तिथे बसलेला आहे. तो समजून जातो की का बोलावलं गेलं आहे. विनोद म्हणतो, यांच्या BR क्लिअर कर. भास्कर उत्तरतो, त्यांचं खूप मोठं पेमेंट बाकी आहे म्हणून मी करू शकत नाही. विनोद म्हणतो, तुम्हाला असं नकारू शकत नाही. भास्कर उत्तरतो, तुम्हीच करा, मी करू इच्छित नाही. विनोद म्हणतो, मी तुला काढून टाकेल. यामुळे भास्कर स्वतःच इस्तिफा देतो आणि सर्वांसमोर तो दाखवतो की त्याने इमानदारी दाखवत आपले काम केले आहे, पण त्याला इज्जत मिळाली नाही म्हणून तो हे काम सोडत आहे. काही दिवसांनी ऑफिसमधील सहकारी भास्करला फोन करून सांगतात की RBI कडून पत्र आले आहे की ते बँकेत निरीक्षण करण्यासाठी येतील. भास्कर म्हणतो, मी तर नोकरी सोडली आहे, तुम्ही GM ला सांगू शकता. 29 मार्च 1992 रोजी भास्कर जॉगिंग करत घरी येत असताना CBI त्याला पकडून घेते आणि आता कथा सध्याच्या काळात येते. अधिकारी लक्ष्मण म्हणतात, तुम्ही प्रत्येक ते काम केले जे कायद्याच्या विरोधात आहे, पण आम्हाला तुमच्या विरोधात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. मी तुम्हाला इगोमध्ये येऊन फसून तुमची माती करू शकतो, पण मी तसे करू इच्छित नाही. माझ्याकडे तुमच्यासाठी एक डील आहे. तुम्ही ग्रो हाय कंपनीसाठी 100 कोटींचा चेक बनवला की हर्ष त्याचे पैसे आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून बँकेला पाठवेल. RBI जेव्हा निरीक्षण करेल तेव्हा बँकेचे पैसे बँकेमध्येच असतील. मग तुम्ही आरामात जगा. भास्करला आता समजतं की हे सगळं हर्षशी संबंधित आहे आणि सर्व काही त्याच्या पैशांसाठी घडत आहे. तिथे विनोद आणि चेअरमॅन देखील उपस्थित होते. भास्कर समजून घेतो की तो खेळ खेळत होता, पण इथे अजून मोठे खेळाडू होते. चेअरमॅन म्हणतात, तुला प्रमोट केले होते फक्त BR वर साईन करण्यासाठी. या BR मुळे बँकेचे पैसे शेअर मार्केटमध्ये लावले जात होते. अनेक लोकांनी पैसे गमावले कारण हर्षचा लालच वाढला. शेअर रीक करण्यासाठी शेकडो कोटींची आवश्यकता होती, म्हणून आम्ही खोट्या रिसिप्ट तयार केल्या. हे फक्त जोखीम नव्हे तर गुन्हा देखील होतं. तुला आम्ही त्यात आमचा प्यादा बनवला, म्हणजे जो रिसिप्टवर साईन करेल, आणि तोच अडकला. दोघांनाही माहीत होतं की भास्कर घोटाळा करत आहे, पण ते काही बोलत नव्हते कारण अन्यथा त्यांचा घोटाळा थांबला असता. चेअरमॅन म्हणतो, आम्हाला माहीत होतं की तूच RBI मध्ये कंप्लेंट केली होती की मगदा बँकेत घोटाळा चालला आहे. तुझ्या करोडो रुपयांनी आता तूच हे सगळं समेटायचं आहे. भास्कर काही करू शकत नव्हता म्हणून तो शांतपणे 100 कोटीचा चेक साईन करतो. चेअरमॅन म्हणतो, तुला वाईट वाटत नाही का? भास्कर म्हणतो, जुगाराची फितरतच अशी आहे. जो जिंकतो तो शिकवतो. ज्या पैशाने मी जुगार खेळून कमावले तेच पैसे या काळात गमावले तर गमावले, नंतर पुन्हा कमवून घेईल. यात काही एवढं. थोड्या दिवसांनी सूरज भास्करच्या साईन केलेल्या त्या चेकसह येतो आणि कळतं की भास्करने सगळे पैसे काढून आपल्या अकाउंटला आधीच डिॲक्टिव्हेट केले होते. विनोद पाहतो की अकाउंट कॉम्प्युटरवर ॲक्टिव्ह दिसत आहे, तर कर्मचारी सांगतो की तो मागील महिन्याचा अपडेट आहे. हा महिन्याचा अपडेट तर मंथ एंडमध्ये होईल. हे ऐकून घोटाळबाजांमध्ये सामील असलेल्या सगळ्यांच्या छातीत धक्का बसतो आणि त्यांना समजतं की भास्कर नेहमीच त्यांना मात देत होता. आपण पाहतो की भास्कर आपल्या कुटुंबासह अमेरिकेत निघून गेला आहे. काही आठवडे आधी भास्करने वडिलांना घोटाळ्याबद्दल सांगितलं होतं आणि त्यांच्या सांगण्यानुसार देश सोडण्याचा विचार केला होता. पण त्यापूर्वी एक शेवटचा डाव खेळायचा होता. 1 कोटी अमेरिकेत गुंतवणूक केल्यावर भास्करला ग्रीन कार्ड मिळणार होतं आणि 5 वर्षानंतर सिटिझनशिप मिळणार होती. म्हणून त्याने तिथे जाण्याचा निर्णय घेतला. त्याला आठवतं की एंथनी भाऊ तिथे आहे, म्हणून तो त्यांना सांगतो की तुम्ही अमेरिकेत एक हॉटेल खरेदी करा माझ्या नावाने. पूर्ण पैसा व्हाईटमध्ये द्या. इन्कम टॅक्सचं एक लेटर लागेल. वडिलांच्या ओळखीमधून एक व्यक्ती डिपार्टमेंटमध्ये होती ज्याच्या मदतीने हे सगळं होऊ शकलं. RBI कडून फॉर्मचा अप्रुव्हल घ्यायचा होता, तेव्हा वडिलांच्या ओळखीमुळे ते देखील सहज शक्य होऊ शकलं. वडिलांची सूझबूझ, समज आणि ओळखींमुळे भास्करला खूप मदत झाली. भास्कर निघताना आपली गाडी सांभाळा देतो. ऑफिसर लक्ष्मण धावत भास्करच्या घरी येतात, पण तो आधी निघून गेला असतो. भास्करची हुशारी पाहून लक्ष्मण फक्त हसतो.
मगदा बँकेत रेड पडते. विनोद, लक्ष्मण आणि चेअरमन तिघेही घोटाळ्याच्या आरोपात अटकेत घेतले जातात. हर्ष देखील पकडला जातो. विनोद विचारतो, जेव्हा देश सोडून जात होता तेव्हा चुपचाप निघून गेला असता, मग आम्हाला का अडकवले? लक्ष्मण उत्तर देतो, हा घोटाळा आपोआप बाहेर आला असता तर तो देखील गुन्हेगार बनला असता. त्याने घोटाळ्याचा खुलासा केला म्हणून तुम्ही दोघं गुन्हेगार ठरलात. भास्करने जेव्हा हर्षचं बँक स्टेटमेंट पाहिलं होतं त्याचवेळी त्याला समजलं होतं की दोघं देखील या खेळात सामील आहेत, म्हणून तो बिनधास्त सुरेशशी डील करत होता. त्याने कधीच डायरेक्ट हर्षशी डील केली नाही आणि ग्रो हाय मार्फत एकही शेअर खरेदी केला नाही. अशा प्रकारे तो सुरक्षित चालला होता. जो BR साईन करण्यासाठी दबाव आणला गेला तेव्हा त्याला समजलं की त्याला फसवणूक करून बडीचा बकरा बनवलं जात आहे. चुकीचे काम करण्यासाठी त्याने राजीनामा दिला आणि सर्वांच्या समोर चांगला व्यक्ती बनला. RBI मध्ये जाऊन तक्रार दाखल करून स्वतःला निर्दोष सिद्ध केलं. आता काही महिने पुढे जातात जिथे आपल्याला दिसतं की भास्कर एक उत्कृष्ट हॉटेल चालवत आहे आणि श्रीमंताच्या जीवनशैलीत जीवन जगत आहेत. भास्कर फोर्थ वॉल ब्रेक करून आपल्याशी बोलत आहे आणि म्हणतो की आज जो काही मी इथे आहे त्यामध्ये एक माणसाचा मृत्यू, माझ्या बायकोचे रडणे आणि माझ्या वडिलांचा सल्ला यांचा मोठा हात आहे. किती चांगलं खेळतो हे महत्त्वाचं नाही, पण आपण कधी थांबायचं हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आधी जिंकलात आणि नंतर हरलात तर हार लक्षात राहील, पण जर हारून जिंकलात तर जिंकणे लक्षात राहील. ही दुनिया मला कशी लक्षात ठेवेल हे माहिती नाही. तुम्ही कसे लक्षात ठेवाल ते सांगा. हा प्रश्न तुमच्या मनात ठेवून हा सिनेमा इथेच संपतो.